हे बघ, तारा जीव वाचवणारी आहे, जीव घेणाऱ्यातली नाहीये. भलतेच ते खोटे आरोप करू नकोस तिच्यावर, सांगून ठेवते. बघू दे. अरे बापरे, चांगलंच भासलंय की. श्रावणी, हे असं वागणं बरोबर नाही बरं का. थांब, मी मलम घेऊन येते लावायला. हं? आत्या, जास्त काही केलं नाहीये, फक्त गॅसचा नेमका वापर कुठे करायचा असतो ना हे दाखवून दिलं. काय आहे श्रावणी, हा हे वागणं शोभतं तुला? तारा, तू पण काळजी घे स्वतःची. शकू, जा मलम घेऊन ये. हो आंटी, जा. तारा, पाणी आणशील प्लीज? आणि जेवायला पण बसूया दोघं. मला माहिती आहे तू पण जेवली नसशील. तू थँक्यू. अगं अक्षय तर कधीच आला असेल ना ऑफिस मधून, तू कशी काय जागी अजून? तुम्हाला थँक्यू म्हणण्यासाठी. थँक्यू कशासाठी? कारण माझे भाऊजी कोणताही भेदभाव न करता घरातले सगळेजण आनंदी राहतील यासाठी दिवस रात्र कष्ट करतात. आणि मी त्यांना कधीच थँक्यू नाही म्हणाले. खरं तर माझी ताई या जगात नाहीये, पण तरी तिच्यावर जीवापाड प्रेम करतात. आणि ह्या प्रेमाबद्दल मी कधी कृतज्ञता व्यक्त सुद्धा नाही केली. आणि आता त्यांचा भाऊजे कितीही वाईट वागले असतील ना, तरी ते त्यांच्याशी म्हणजे आमच्याशी चांगले वागतात. यासाठी कधीच आभार नाही मानले त्यांचे. भाऊजी, असं बरंच काही बोलायचंय, पण थँक्यूने सुरुवात करते. कारण ज्याकरता सॉरी म्हणायचं आहे ना, त्याची लिस्ट खूप मोठी आहे. श्रावणी, आज अचानक काय झालं? माझे डोळे उघडले, भानावर आले मी. चुकीच्या रस्त्याने जाणाऱ्याला जेव्हा जोरात ठेच लागते ना, तेव्हा त्याला कळतं की आपला रस्ता चुकलाय. आणि आज तसाच चटका लागलाय मला. आणि माझे डोळे उघडले. भाऊजी, माझ्या लक्षात आले की मी तुमच्याशी, या घरातल्या सगळ्यांशी किती चुकीचं वागत होते. मला माझा स्वार्थीपणा लक्षात आलाय. या स्वार्थीपणाच्या नादात हे आपलं घर तोडायला निघाले होते. तुमचा हक्क डावलून गपचूप ही प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करायला निघाले होते. पण भाऊजी, तुम्ही मात्र जेव्हा आजीने एकाच नातवाचा उल्लेख केला ना, तेव्हा अगदी मनापासून म्हणाला तो की अक्षय, काहीही झालं ना तरी तुझ्यावर हे घर सोडून जायची वेळ मी येऊ देणार नाही. भाऊजी, आय एम सॉरी. अक्षय तुमच्याशी जे काही वागला, जे काही बोलला ना, ते फक्त आणि फक्त माझ्यामुळे. तुमच्या भावाभावांमध्ये जर दुरावा आहे ना, तर त्याला मी कारणीभूत आहे. खरं तर आराध्या ताई गेल्यावर तुम्हाला सगळ्यात जास्त गरज होती ना, ती तुमच्या भावाची, आमच्या प्रेमाची. पण आम्ही तेवढी काळजी नाही घेतली तुमची.
आम्ही तुमच्यावर लक्ष नाही दिला, तुम्हाला सांभाळून नाही घेतलं आम्ही, म्हणून कदाचित तुम्हाला आराध्याताई हवी वाटत होती, म्हणून मग आम्हाला ताराला बोलवावं लागलं. ती आल्यानंतर तुझे सगळं विस्कटत गेलं माझ्या हातून. मी बरकटले होते, पण आय प्रॉमिस ही चूक पुन्हा कधीच नाही होणार. घरातले पेपर्स कोणाच्याही नावावर असले ना तरी आपलं घर, आपलं कुटुंब आनंदाने नांदेल ह्याची काळजी मी घेईन. कधीच कुठलेच प्रॉब्लेम्स निर्माण नाही होऊ देणार मी. असंच खूप त्रास दिलाय मी तुम्हाला, खूप चुकीचं वागलंय तुमच्याशी आणि ताराशी सुद्धा. प्लीज प्लीज मला माफ करा, प्लीज. तुला माहितीये, मी बरा झाल्यापासून आज पहिल्यांदा तुझ्या बोलण्यात खरेपणा जाणवतोय मला. मी बरा झाल्यापासून याच श्रावणीला, आमच्या श्राऊला शोधत होतो. अल्लड, भाबडी, आरुताई आरुताई करत ताईचा पदर धरून तिच्या मागे मागे फिरणारी, माझ्या अक्षयवर जीवापाड प्रेम करणारी. तिचं एकच स्वप्न होतं, अक्षयशी लग्न करायचं, या घरात यायचं, या घरची सून व्हायचं, सगळ्यांना खुश ठेवायचं, अक्षयला खुश ठेवायचं. ऍट टाइम्स मम्मांच्या धाकानी अक्षयच्या मागे लपणारी ही आमची श्राऊ कुठेतरी हरवून गेली होती ग. तुला माहितीये, आराध्याचं एकच स्वप्न होतं, माझ्या श्राऊला खुश ठेवायचं, तिला प्रोटेक्ट करायचं, तिला आनंदी बघायचं, तिचं आधी लग्न झालं पाहिजे. तिचं आयुष्य फक्त या श्राऊ भोवती होतं. ती गेल्यावर मला असं वाटलं की आता ही माझी जबाबदारी आहे. पण बाळा, तू इतकी लांब निघून गेली होतीस ना की तुझं कान धरून तुला रागवावं म्हणलं तरी शक्य नव्हतं मला. खरं तर वयाने लहान आहेस माझ्यापेक्षा, पण आहेस माझ्या मोठ्या भावाची बायको. कसं बोलणार होतो मी तुला काही. आज तुझ्या बाजूने विचार केल्यावर जाणीव होते मला. जेव्हा कळलं माझी आराध्या या जगात नाहीये, ताराने तिची जागा घेतली या घरात, तेव्हा माझ्या नशिबावरचा राग मी विचित्र